नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय कैरीचे पनीर. तर त्यासाठी बघा आपण ह्या तोतापुरी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. जर तोतापुरी कैरी घेतली तर त्याचा जरा पण चवीला छान लागतो, जास्त आंबट होत नाही. त्यामुळे आपण ह्या कैऱ्यांचे इथं पन्ह बनवणार आहे. तर कैऱ्या आपण आता स्वच्छ धुवून ह्याचे देठ कापून घेणार आहे. तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपण इथं पाणी घेऊया. तर एका खोलगट भांड्यात आपण इथं पाणी घेतलेलं आहे. तर पाणी घेतल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये कैऱ्या टाकून घ्यायच्यात आणि कैऱ्या स्वच्छ हाताने चोळून आपल्याला ह्या धुवून घ्यायच्यात. तर इथं बघू शकता पाण्यात आपण इथं कैऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कैऱ्या आता भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुवायच्या, कारण की कैरीला भरपूर असा चीक असतो. तर व्यवस्थित अशा चोळून चोळून कैऱ्या धुवून घ्यायच्या, म्हणजे पाण्यामध्ये जो चीक असतो तो उतरत नाही आणि त्याची मागची पुढचं देठ आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचे. तर पहिल्यांदा कैऱ्या आपण इथं स्वच्छ धुवून घेऊया. तर इथं बघू शकता आता आपण देठ तोडून दाखवते तुम्हाला. तर भरपूर बघा ह्याला चीक आहे, अगदी भरपूर म्हणजे एकदम जास्तच ह्या कैरीला चीक आहे. तर तो आपण स्वच्छ धुवून आता इथं काढणार आहे. तर इथं आपण सुरीने इथं कट करून घेऊया. तो देठ आपल्याला व्यवस्थित अशी हे कट करून घ्यायचे, म्हणजे ह्यातला पूर्ण चीक आहे तो ह्या पाण्यामध्ये धुतला जाईल. तर दोन्ही कैऱ्यांची देठ आपण इथं कट करून घेतलेत. आता एका नॅपकिनने आपण कैऱ्या स्वच्छ आता पुसून घेऊया, कारण भरपूर असा बघा ह्या कैरीला चीक होता. तर कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्यात आपल्याला आता. आता कैऱ्या पुसून झालेल्या आहेत आपल्या. कुकरचा डबा घ्यायचा, कुकरमध्ये आता कैऱ्या ठेवून घ्यायच्यात आपल्याला. कैरीमध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही. आता कुकर घेतलाय आपण, कुकरमध्ये थोडं अर्धा तांब्या पाणी टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता हा डबा ठेवून घेऊया. तर एक अर्धा तांब्या आपण इथे टाकलेले आहे. त्यानंतर आता असाच डबा आपण इथं ठेवायचा आणि आपल्याला 1-3 शिट्ट्या मध्यम गॅसवर ह्याला करून घ्यायच्या. तर इथं बघू शकता 3 शिट्ट्यामध्येच आपल्या कैऱ्यांचा अख्खा पूर्ण गरच बाहेर आलेला आहे आणि कैऱ्या छान अशा शिजलेल्या आहेत. तर डबा बाहेर काढून घेऊया. पण असंच पाय नसतं ना. तर इथं बघा पूर्ण गर आपला इथं बाहेर पडलेला आहे. आता पुरणाची चाळणी घेतली तर एका खोलगट भांड्यावर आपण इथं पुरणाची चाळण ठेवलेली आहे. गर तर पूर्ण बाहेर पडलेलाच आहे आपला, पण तरी पण आपण हा गर आहे तो चाळणीने थोडासा चाळून घेणार आहे. तर इथं बघू शकता 2 कैऱ्या असल्यामुळं गर आपला झिमझिमच पडणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या कैऱ्यांचा आता जो गर आहे तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे. काय करते काय करते धायला विचारते. अशा पद्धतीने बघा आता आपण हा गर आहे तो काढून घेतलेला आहे. घेतानाच आपण इथं खोलगट भांडे घेतलेले. आता गर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला लगेचच गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथं मी 2 वाट्या बघा गूळ घेतलेला आहे. गूळ थोडा मी जास्त वापरणार आहे, कारण पण थोडंसं गोड छान लागतं. त्यामुळं आपण इथं 2 वाट्या मध्यम आकाराच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे जेवढा कप असतो तेवढे 2 कप आपण इथं हा गूळ घेतलेला आहे. गूळ मी इथं चिरून घेतलेला आहे आणि आता इथं आपल्याला हा गूळ येतो ह्या घरामध्ये छान असा पळीने मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण कैरीचा गर आणि गूळ एकजीव करून घेतलेला आहे.
तर इथे बघू शकता छान असा आपला गुळ मिक्स झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची. एक 5-6 वेलच्या मी कुटून घेतल्यात आणि त्याची आपण इथं पावडर टाकून घेतलेली आहे. आणि किंचित असं चवीनुसार आपण इथं मीठ पण घालून घेतलेले आहे. इथं बघू शकता आता कैरीचं पन्याचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण इथे एक ग्लास घेतला आहे. ग्लासमध्ये आपण हे मध्यम आकाराचीच पळी आहे तेवढ्या 2 पळ्या आपण इथं ग्लासमध्ये टाकतोय. कारण ग्लास पण हा खूप मोठा आहे, त्यामुळं 2 चमचे आपण इथं हा गर टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण 2 चमचे इथं सब्जा भिजत टाकला होता तो टाकलेला आहे. आणि वरून आपण इथं बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वतायचं आहे. तर इथं बघू शकता आता आपण इथं पाणी ओतून घेतलेलं आहे. तर आता आपण हे थोडं चमच्याने आता थोडं वर खाली करून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही छान असं आपण उन्हाळ्यासाठी कैरीचं पन्हं बनवले. त्यामध्ये आपण सब्जा वापरलेला आहे, जे जे करून आपल्या पोटाला भरपूर असा थंडावा मिळेल. वरून बर्फाचे छान असे स्लाईस टाकलेले आणि थंडगार असं आपलं हे कैरीचं पन्हं आंबट गोड असं झटपट तयार झालेलं आहे. वरून पुन्हा एकदा आपण ह्याला बर्फाचे स्लाईस टाकून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही एवढं छान असं हे आंबट गोड आपलं कैरीचं पन्हं एकदम तयार झालेलं आहे. तर इथं बघा एका भांड्यामध्ये पण आपलं पन्हं आहे, ते पण तुम्ही इथं बघू शकता. छान असा ह्याला कलर आलेला आहे आणि चवीला पण तेवढंच इतकं सुंदर झालेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर साधारण 2 कैऱ्यामध्ये आपल्याला एक 7 ते 8 ग्लास आपलं हे कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. तर इथं बघू शकता कलर पण खूप सुंदर आलाय. तेवढंच आंबट गोड चवीचं छान असं आपलं हे उन्हाळ्यासाठी कैरीचं सरबत बनवलंय. तर असं सरबत तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.